अरे तीन वया कसं व्हायचं र इकडे इकडे सकाळ सकाळी रानात निघाल्या त्या टायमिंगला बायाला भेटले अरे थांब रे हे काय बरोबर आहे तुझं नितीन बाया इकडे 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 काम पडू जायला तर सकाळ सकाळी आलं तर रानात जावं लागलं तर भेट आपल्या नितीन भायाकडे तर अवतार चांगलं नाही बरं. चला जाऊ दे गाडी तुम्ही गेला आब्याच्या रानात गहू फिव बघायला काय पेरले आब्या रानात आईच्या गावात बोराचं सीझन आहे. चल इथं पोराचं लग्नात सीझन चालू तुम्ही बोराचं सीझन दाखवायला का कंटाळ येत. चला 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 जाऊ द्या वगैरे मुर्रा इकून टाकून खाऊ ऐकली अरे खाऊ दे की सोयाबीन मला आपल्या शाळेत खाऊ दे. चल जाऊ दे तू काय घेत नाही शितलं एखादा बी डुकर घ्यायचे डुकराचा बिझनेस कर म्हशीचा करू नकोस. राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडच्या गाड्या युट्यूब चॅनल वरती. मी शुभम इंगळे मनपूर्वक स्वागत करते आपल्या ब्लॉग मध्ये. खूप दिवसानंतर आपण निघालात पेट्रोल वाचित रानामध्ये उतारण गाडी बंद करून निघालात. मग अबे काय चाललंय बोलय का तर निघालात काय करायचं जाऊन रानात आता बोर पाणी बांधायचे हा बोरी आणून बांधायची हा स्प्रिंकलर बदलायचं हा काही नाही शेतकऱ्याच्या माल काही नाही कुठं ना एवढी तर कामं सांगितली तर यार वाचू नकले पेट्रोल. तर आता चला जाऊया कर चालू पटकन धूम चालू झालेले आहे निघालात रानात. तर काय आपल्या गावाला पेरून किती दिवस झाले गावाला पेरून म्हणलं तरी 20 दिवस झालं. रेड बुल पाडलं काय गावाला रेड बुल नाही दाना पाडलं. तर आलात शेतात गाव पाणी किती दिलंय ना आंबोनी दिलंय ना आता आंबोनी. त्याच्या पाण्याचे 2 प्रकार असतील. पेरल्या एक द्यायचा आणि नंतर एक आंबोनी असतं हा. आणि ह्याला आता डबलचं पाणी खाट टाकून द्यायचं म्हणजे वाढत आहे अजून कापूस आपलं हे गहू वाढत आहे बोलायला कापूस वाढत आहे. तर आता आलात शेतात गहू बघायला मस्तपैकी आणि इकडे ज्वारी बी पेरलेली. ज्वारी पेरायचा प्रकार बी असा अलग अलग आहे. आधी ज्वारी पेरली मग दांड मारली त्यामुळे थोडे टाक वाकडी तिकडे झालेलं हे बोरं खायची आहेत का नाही बोर रानात कुठं आहेत ना मागा बोरच्या रानात जावं लागते मध्ये. ते नावच आहे मग बरं तुम्हाला वाटन हे म्हणायला काय की नावच आहे ते बोरीचं रान. खरंय खरंय. रात्री पाणी दिले का इकडं नाही ते गावाचं आलंय वाटलं रात्रीच असणार मोटर रात्रीच रात्रीची मोटर चालू असल्यामुळे इकडे थोडस पाणी फुटाफूट झाली आहे. काय करावं शेतकऱ्याला दुष्काळ आता काल आम्ही लाईट येईन म्हणून गावाला पाणी काढून ठेवलं. लाईटच आली नाही. आज येणार का सोमवार की आज सकाळची येणार. सावलीला जावं म्हणलं सावली खाली चिकलय. चल तिकडे काय करायला दाजी काय करायला बघू दाजी खाडी लावली काय लावायला आग लावाय दाजी कुठे आग लावत काय आहे ज्वारी एकदम अशी उगवली बघा हाताने पेरली ना बे. चाड्याव ते 3 मोग्यात चाड नसते का असं ते ह्याला जोडलेलं असतं.
सगळे शेतकरी भावा. पप्पानं पेरली पप्पानं बर ट्रॅक्टरच्या तासावर तास आलेत का नाही पप्पानं पेरली चाड्यावर. ठीक आहे. चाड्यावर पेरणी सरासरी आता बघा भेटत चाड्यावर जॉन डिअर लाव, काय स्वराज लाव, महिंद्रा लाव, कनाना पेर के घर को जाओ, असलं काम झालं. चाड्यावर दाखवायला तू नव्हतास रे इथं, तुला बोलत होतो मस्त. बघू दादा ब्लॉग येणार काम नव्हतं नाही आजकाल बनवून नाही हे राखायचं नाही उपटायचं. हे गहू पेरणार आपलं हे पेरणार भुईमुग. मग यंदा आहे वाटतं आपल्या इकडं. हा भुईमुग खूप आहे यंदा. इकडं आमच्या गावात काहीतरी पाळायला ऐकून चांगलं चालू आहे. हवे भूर पाणी नाही कच्चे तर आहेत बोरीच्या वावरात जायचं बरं जायचंय ना. मग बोर खायला माकड तर सुरू बी झालं मला गोड नाही आलं आंबट झालं दाजी. पकडे होय डायरेक्ट पट्ट्या वाढायला चालू ना भुईमुगाला. दाजी तरी हा नाही पाहिजे होतं. भुसभुस रान जेवढं होईल तेवढं चांगलं होतं. आम्ही आता पाठीपाशी तिरी मारणार रोटर मारणार तर मग फाट्या वाढणार. काय पेरायचं तुम्हाला भुईमुग जेवढं ह्याला भुईमुगाला रान हे असेल का भुईमुगाला जेवढं रान मऊ असेल का तेवढं चांगलं असते रान. कधी उपटीत इतक्या लोक झाडाले पराठ्या बोला होत आजी लहान मित्र काय आमचे दाजी काय करायला फाट्या पाडू खड्ड्या पाडायच्या आलं म्हणजे दांड पाडायच्या आलं दुसऱ्या भाषेत आणि दोन कामं करायला लागली. ही पास न पळाच्या काढ्याला कोणत्या ही पास व्ही नंबरचे असले सांगितलं सगळ्या बक्की कोणानं काढत नाही हो दाजी. तसं नाही कडीचं उपटाच लागते आपल्याला मग बंदलं कुठं राहत नाही. रट हात पडले दाजी आमच्या काय लागले चिंता घातला हातात बापू गोळा करायला ठीक आहे फकून नाही होता काय तिरी हाणून करायला पाहिजे तू. अर्ग बस पण पुढलं किती लागतं. अरे हे ना बघितलं नास तू आता कोणी आपलं मुंजा नाना कुठलं इथलं शेत काय केलं ते ना सगळं रान नीट केलं मला गोचर आम्ही म्हणून तिरी हाणली डबल. तर दाजी म्हणले या आता पोर हो पाणी पिवतो आपण. तर दाजीने आणले पाणी प्यायला. बैलगाडी इकडे बैल तिकडे दाजी इकडे पाणी पाजायचं दादा आम्हाला. हा काय सांगावं आता राजमा पेरायला नाही येते. राजमाचं लोणी निघालंय राधा कोणी राजमाच करा म्हणाली. गेल्या पेरला होता तेल झालं आहो ते शेंगा निसत्या लांबला भेटते शेंगाच हो सोयाबीनच राजमा जाते वाटाण्यासारखे शेंगा आपल्या गावात एकदा फेल झालता का आम्ही लावलं होतं आम्ही आमचं 14 कटी झालं एकरात महाग